नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. रामनवमी निमित्त लेंगरे व लेंगरे परिसरातील सर्व भाविक पीर लाल कलंदर बाबाच्या दर्ग्यात एकत्रित. सांगली खानापूर तालुक्यातील लेंगरे गावात प्रत्येक वर्षी यात्रा भरते. यावेळी हिंदू मुस्लिम सर्व भाविक एकत्र येऊन पीर बाबाचे दर्शन घेताना दिसून आले. हा पीर नवसाला पावतो असे भाविकांच्या म्हणण्यातून येत होते. प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला वेगवेगळा मान दिला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आल्याचे दिसून आले. खालच्या आळीचा गाडा व वरच्या आळीचा गाडा असे वेगवेगळे एकामागे एक पळवत होते. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. सर्व भाविक एकत्र येऊन यात्रेचा आनंद लुटत होते. इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट. मी इंडिया न्यूज 28 लेंगरे या ठिकाणी कलेंद्र बाबाच्या दर्ग्यामध्ये आपण आलेलो आहे. पाहूया काय म्हणतात ते. नाव सांगा. जगन्नाथ सुखदेव शिंदे. याचं दर्ग्याचं काय महत्व आहे याचं तुम्ही सांगा. हे हजरत पीर कलंदर बाबाची दर्गा आहे. बरं. पूर्वीपासून नामांकित आहे. बरेच जणांच्या नवसाला पावणारा देव असं मानलं जाते. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य काही दोन्ही ठिकाणी आहे, प्रत्येकात आहे. मुस्लिम आणि हिंदू दोघांत मिळून हे पूजा अर्चा वगैरे सगळं झालेलं असते. आणि मान सन्मान दोन्हीच आहे, मुसलमान आणि हिंदूंचा दोघांचाही मान सन्मान केला जातो. आपल्याला काय दोन शब्द बोला. हे आम्ही माझं नाव माझे सुमारेश्वर कांबळे, गाव निंबोडे, तालुका जिल्हा सांगली. आमचा हा बराच फुलस्वामी आहे. 1 वर्ष आणि आम्ही गोपर कापतो. आम्ही कांबळे मुस्लिम समाज निंबोडे आणि याच्या गरज म्हणजे राजशाळेला आम्ही काय मागतो. वडगावची बाहेरून बरेच लोक येऊन येते या दर्ग्याला. काय काय कलंदर बाबाला मागणी मागतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा दर्गा आहे. राखोजवाडीचे लोक आहेत. ठीक आहे. सरळ व्यवस्थित टीव्ही उद्या टी व्ही येणार आहे. टीव्हीला